पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुचाकीवरून मंत्रालय गाठलं. त्यानंतर मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना खुश करण्यासाठी राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी अचानक सायकलीवर दिसू लागले. कुणी हेल्मेट घालून व्हिडिओ शूट करत कार्यालयात पोहोचतंय, तर कुणी सोशल मीडियावर ग्रीन मेसेज देण्याच्या स्पर्धेत उतरले. याच कार्यालयात जाताना वाहतूक कोंडीसह कोलमडलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दाटीवाटीचे रस्ते, यातून आपल्या कार्यालयात पेट्रोल डिझेल जाळत प्रलंबित कामासाठी हेलपाट मारणारे नागरिक, हे चित्र या अधिकाऱ्यांना सायकली सवारी दरम्यान नक्कीच समजलं असेल अशी आशा करायला हरकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इंधन बचतीचं आवाहन म्हणून किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अनुकरण म्हणून का असेना, इंधन बचतीला खो घालणाऱ्या या अडचणीवर उपाययोजना केल्या नाहीत, तर अधिकाऱ्यांची ही सायकल सवारी म्हणजे आपल्या लाडक्या पीएम आणि सीएम यांना खुश करण्यासाठी कॅमेऱ्यासमोर केलेली दिखाऊ कसरतच ठरणार आहे. मी संतोष पाटील. आपण पाहत आहात राज्यभरातील नेते आणि अधिकारी यांची इंधन बचत म्हणून सुरू असलेली सायकलची शोभा आणि व्यवस्थेचा दिखावा, यावर आपण मार्मिक विश्लेषण करूया. देशात आणि राज्यात इंधन बचतीची गरज कुणीही नाकारणार नाही. पेट्रोल डिझेलचा भाव, प्रदूषण, वाहतूक कोंडी पाहता पर्यायी अर्थव्यवस्थेचा विचार होणं ही काळाची गरज आहे. मात्र केवळ एका दिवसासाठी सायकलवर बसून देशाचा इंधन प्रश्न सुटणार आहे का? सायकल चालवणारे नेते आणि अधिकाऱ्यांच्या मागे सुरक्षा रक्षकांची वाहनं, पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, प्रशासनाची धावपळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साहेब सायकलवरून येणार म्हणून रस्ता रिकामा करण्यासाठी जागोजागी थांबवली गेलेली वाहनं, यातून प्रत्यक्ष किती इंधन वाचलं याचाही हिशोब मांडायला पाहिजे. आज सर्व शहरातील रस्त्यांची अवस्था बघितली तर सामान्य नागरिकांना सायकल चालवणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखंच आहे. रस्त्यातील मोठमोठे खड्डे, बेदरकार वाहतूक, अवजड वाहनांचा दबाव आणि सायकलवरून जाण्यासाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नाही. तरीही धोरणकर्त्या अधिकाऱ्यांनी केवळ फोटो सेशनसाठी सायकलिंगचा संदेश देणे ही प्रशासनाची वास्तवापासून दूर गेलेली मानसिकताच म्हणावी लागेल. खरंच इंधन बचतीचा प्रश्न विचार करायचा असेल तर शहरांमध्ये स्वतंत्र सायकल ट्रॅकची उभारणी करावी लागेल. सार्वजनिक वाहतूक इतकी सक्षम करावी लागेल की नागरिकांना स्वतःहून वाहनं घरी ठेवूया असं म्हणायला पाहिजे. बस सेवा वेळेवर, सुरक्षित आणि परवडणारी झाली पाहिजे. लोकल, मेट्रो, ई बस, शेअर ट्रान्सपोर्ट यांना प्राधान्य द्यायला पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या शहरांमध्ये अजूनही सार्वजनिक वाहतूक ही पर्याय नसून मजबुरी म्हणून वापरली जाते. प्रशासनातील अधिकाऱ्यांना जर खरोखरच इंधन बचतीचा संदेश द्यायचा असेल तर शहरातील वाहतूक सुसह्य होण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्या कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना किती वेळा हेलपाटे मारावे लागतात हे एकदा त्यांनी तपासून उपाययोजना करावी. फक्त आपण एक दिवस सायकलवर कार्यालयात जाऊन फोटोजीवी होण्यापेक्षा 10 वेळा कामासाठी पेट्रोल जाळत येणाऱ्या नागरिकांना घर बसल्या सुविधा कशा देता येतील यावर अधिकाऱ्यांनी उपाय शोधले तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इंधन बचतीचं आवाहन सार्थकी लागेल. पण आजची वस्तुस्थिती पाहता राजकीय आव्हानानंतर प्रशासनात बॉसला खुश करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. यातून अशा प्रतिकात्मक उपक्रमांचा गाजावाजा केला जातोय. पण लोकांना आता दिखाऊपणा नको आहे, ठोस कृती पाहिजे. कारण जनतेला माहिती आहे एक दिवसांची सायकल रॅली प्रत्यक्ष धोरण आणि बदल यामध्ये जमीन आसमानचा फरक दाखवणारी आहे आणि हा बदल कायमच राहील. आज अधिकाऱ्यांनी सोशल मीडियात शेअर करण्यापुरते सायकलिंगवरून पाठ थुपटून घेतली असली तरी आपले तटलेल्या कार्यालयात कामाला जाण्यासाठी पेट्रोल जाळूनच हेलपाटे मारावे लागणार आहेत. ते कमी होण्याची गरज आहे. इंधन बचत हा विषय फक्त फोटोपुरता मर्यादित ठेवण्याइतका हलका नाही. तो अर्थव्यवस्था, पर्यावरण, शहरी नियोजन तसेच नागरिकांची सुरक्षितता याशी संबंधित आहे. यामुळे सायकलची शोभा करण्यापेक्षा सायकल चालवणे सन्मानाचे आणि सुरक्षित बनवणारी व्यवस्था उभी करण्यासाठी या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हातभार लावावा हीच खरी काळाची गरज आहे.
आणि तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आव्हानाला साथ दिली गेली असं म्हणता येईल. अशाच विश्लेषणात्मक घडामोडीसाठी पाहत रहा SP न्यूज. धन्यवाद.